नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा आहे की काही जणांचा टेलिग्रामला मेसेज आला की महाज्योतीचा जो TITसाठीचा जो फॉर्म आहे तो कसा भरावा. खरं तर महाज्योतीचा फॉर्म भरणं हे अत्यंत सोपं आहे. तरीही काही जणांचा मेसेज आल्यामुळे मी आता या ठिकाणी छोटासा व्हिडिओ बनवतो. तर चला, अजिबात वेळ वाया न घालवता सरळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही फायरफॉक्स किंवा तुमच्याकडे गुगल क्रोम असेल तर ते तुमचं ब्राउझर ओपन करून घ्या. आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये लिंक जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील पिन करून ठेवली आहे त्यावर क्लिक करा. सरळ तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी कॉपी केली आहे, ती पेस्ट करतो. ठीक आहे. अरे पेस्ट का होत नाही. ठीक आहे, क्लिपबोर्डावरून पेस्ट करू आपण. ठीक आहे. लिंक पेस्ट केल्यानंतर त्या सर्च बारमध्ये सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सर्वात आधी तुम्हाला तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. त्यासाठी तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर एक OTP येईल. एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, 33822 हा OTP या ठिकाणी आलेला आहे. OTP टाकून सबमिट केल्यानंतर पुढची स्टेप म्हणजेच तुमचं पर्सनल डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. हे पर्सनल डिटेल्स मी आधीच भरलेली असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मग तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या वडिलांचं किंवा पालकांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आर यू एन ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात की नाही हे येस ऑर नो या ठिकाणी निवडायचं आहे. मग जर तुम्ही अनाथ असाल तर ते संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य वगैरे ते नंतरचे मुद्दे या ठिकाणी आहेत. डिसॅबिलिटी, तुम्ही या ठिकाणी अपंग किंवा ज्याला आपण दिव्यांग असं म्हणतो ते आहात की नाही ते येस ऑर नो निवडून घ्यायचं आहे. आणि जर असाल तर यापैकी कशा पद्धतीचे दिव्यांग आहात ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. नॉन क्रिमिलियर आहात की क्रिमिलियर आहात हे निवडायचं आहे. शक्यतो क्रिमिलियर असाल तर हे तुम्हाला भरताच येणार नाही आहे, कारण नॉन क्रिमिलियरच असावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ही तर आपोआप येणार आहे. डोमिसाईल, तुम्ही ज्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता, ज्या जिल्ह्यामध्ये राहता, ज्या जिल्ह्यातला डोमिसाईल आहे तो डोमिसाईल जिल्हा त्या ठिकाणी टाकायचा आहे. राज्य ॲटोमॅटिक महाराष्ट्र येणार आहे. तुमचा परमनंट प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि खाली पिनकोड वगैरे टाकल्यानंतर सेम ॲज परमनंट ॲड्रेस असं केल्यानंतर सर्वात खाली तो मोबाईल नंबर येणार आहे. तुमचा एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर, आणखी एखादा मोबाईल नंबर असेल तर तोही टाका, नाही टाकला तरी चालेल. ईमेल ID टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. ठीक आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करता तसं तुम्ही पुढच्या स्टेपकडे म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्सकडे जाता. बघा, सर्वात पहिलं आपल्याला या ठिकाणी दिसत असेल, सर्वात पहिलं आपल्याला या ठिकाणी दिसत असेल 10वीचं, नंतर 12वी, नंतर ग्रॅज्युएशन. अशा पद्धतीने तुम्हाला क्वालिफिकेशन भरायचे आहेत. बघा, पहिला जो कॉलम आहे तो आहे नेम ऑफ स्कूल. नेम ऑफ स्कूल, तुम्हाला शाळेचं नाव टाकायचं आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी निवडायची आहे. पास झाल्याचं वर्ष निवडायचं आहे. टोटल मार्क्स किती होते, म्हणजे आता 10वीला टोटल मार्क्स असतात 500. बेस्ट ऑफ 5 हा रूल त्या ठिकाणी असतो. त्या 500पैकी किती मार्क्स मिळाले हे जसं तुम्ही टाकणार पर्सेंटेज ॲटोमॅटिक त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतात. त्यामुळे तुमच्या मार्कशीट सर्टिफिकेटवर जे पर्सेंटेज आहेत ते या ठिकाणी होतात का हे बघून घ्या. त्याच पद्धतीने 12वीचंही करायचं आहे.
ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाका, नसेल झालं तर नका टाकू. अदर क्वालिफिकेशनमध्ये तुमचं डी.एड झालं असेल तर यस करा. बी.एड झालं असेल तर खाली बी.एडचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. ठीक आहे. मग डी.एड झालं असेल तरी सेम तसंच आहे. नेम अँड प्लेस ऑफ द स्कूल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी टाकायची आहे. सिलेक्ट इयर, टोटल मार्क्स, मार्क्स ऑब्टेन्ड आणि ते पर्सेंटेज पुढे येणार आहे. त्यानंतर जो पुढचा आपला कॉलम आहे तो आहे TET किंवा CTETचा. TET किंवा CTET पेपर 1. बघा सिलेक्ट 1, जसं यावर क्लिक करता तसं TET पेपर 1 की CTET पेपर 1 एक तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला हे पासिंग वर्ष या ठिकाणी दिसतील भरपूर, 2025पर्यंत आहेत. यापैकी एक वर्ष तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर टोटल मार्क्स म्हणजे जे की आपले 150 असतात त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे लिहायचं आहे. मार्क्स, पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे आपोआप पुढे येणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही पेपर 2 TET किंवा CTET पास असाल तर त्याचे मार्क्स वगैरे भरून घ्या, नसाल तर पुढे जा. त्यानंतर B.Ed, जर तुमचं B.Ed झालं असेल तर करा B.Edची माहिती भरा, किंवा D.Ed झालं असेल तर D.Edची माहिती भरा, ऑप्शनल आहे ते. ठीक आहे. आणि ज्यांचं दोघंही झालं असेल त्यांनी दोघंही भरू शकतात, हरकत नाही. या अशा पद्धतीने मी माझ्या क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी भरून घेतलेले आहेत. आणि ह्या क्वालिफिकेशन डिटेल्स भरल्यानंतर त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट जसं तुम्ही करता तसं तुम्ही डॉक्युमेंट्स या पेजवर रिडायरेक्ट होता. डॉक्युमेंट्स या पेजवर रिडायरेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो टाकून घ्यायचा आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी PDF चालणार नाही आहे. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी PDF चालणार नाही आहे. तुम्हाला फोटो लागणार आहे, तो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमधलाच फोटो लागणार आहे. आणि फोटो असो, सिग्नेचर असो म्हणजे सही असो, किंवा कुठलंही एखादं डॉक्युमेंट असो, दस्तऐवज असो तुमचा कुठलाही, प्रत्येकाची साईज ही 200 KB कमी असली पाहिजे. हे तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधीच करून ठेवा. बघा या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो लिहूनच ठेवा. सिग्नेचर, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट. हे काय इथं म्हटलं आहे नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, अनाथ असणाऱ्यांसाठी कंपल्सरी नाही आहे कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, SSC मार्कशीट सर्टिफिकेट, HSC मार्कशीट सर्टिफिकेट, डिग्री मार्कशीट सर्टिफिकेट. ठीक आहे, डिग्री मार्कशीट सर्टिफिकेट. हे जे सर्व सर्टिफिकेट आहेत याचे तुम्ही फोटो काढा आणि त्याच्यावर सही करायला विसरू नका. साक्षांकित, ज्या पद्धतीने त्यावर साक्षांकित त्यांनी म्हटलेलं आहे त्याचे जे झेरॉक्स आहेत त्या झेरॉक्सवर सही करा आणि त्यानंतर त्याचा फोटो काढा आणि त्याला 200 KBच्या आत आणा. आणि नंतर मग या ठिकाणी अपलोड इमेज जे काय ब्राउजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते ब्राउज करू शकतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर शेजारी डॉक्युमेंट दिसतं. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली फायनल सबमिट बटनावर क्लिक करून घ्या. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो सर्व फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीने एकदा व्यवस्थित पुन्हा एकदा रिचेक करून घ्यायचं आहे की जे तुम्ही भरलं आहे ते बरोबर आहे का. आणि आता हे सर्व क्लिअर झाल्यानंतर आपण आता फायनल सबमिट या ठिकाणी करणार आहोत. प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपली प्रिंट निघणार आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढू शकता. अशा पद्धतीने प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म प्रिंट होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा प्रिंट होणार आहे. PDF वर तुम्ही जसं क्लिक कराल, सेव्ह PDF म्हणाल तशी तुमची PDF या ठिकाणी सेव्ह केली जाणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी PDF ओपन करून दाखवतो. हे बघा मित्रांनो, PDF सेव्ह केल्यानंतर या अशा पद्धतीची PDF तुम्हाला पाहायला मिळेल.
तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.